जालना लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया आज पार पडणार असून मतदानाचा एक दिवस अगोदर मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्रणांसह कर्मचारी मतदान बूथवर दाखल झाले होते। मात्र या ठिकाणी महिला पुरुषांसाठी स्वच्छालय, पंखे, पिण्याचे पाणी आणि टेबल खुर्ची उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय। एकीकडे लाखो रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात येत आहे, मात्र या ठिकाणी कोणतीच सुविधा नसल्याने निवडणुकीसाठी आलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। याबाबत निवडणूक आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होतीये। जालना लोकसभा 18 मतदारसंघ बूथ क्रमांक 273 सुतारबाग गर्दी पैठण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संत एकनाथ वाचनालयामध्ये मतदान करण्यासाठी बूथ देण्यात आलेला आहे। पण या बूथच्या ठिकाणी प्रशासनाने आमच्यासाठी तर कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा पुरवलेल्या नाही। इथं पिण्यासाठी पाणी नाही, तसेच स्वच्छतेसाठी आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली नाही। तसेच इथले सर्व फॅन बंद आहे आणि हा आपला दवाखाना असताना इथं सध्या शासनाचा कोणताही किंवा नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी उपस्थित नाही। इथं त्याचप्रकारे इथं टेबल नाही, इथं सगळ्या प्रकारची अस्वच्छता पसरलेली आहे। आता उद्या साफसफाई नाही, उद्या सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरुवात करायची आहे। आम्ही झोनल अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणजे तक्रार करा, मी तुमच्यासोबत तक्रार करतो, परंतु तक्रार करण्यासाठी अद्यापर्यंत ते या ठिकाणी आलेले नाही। तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन आम्हाला इथं सोयीसुविधा पुरवण्यात याव्या। जो शासन लोकशाहीसाठी जो शासन जो खर्च करतोय, एवढा पैसा खर्च करून सुद्धा जर कर्मचाऱ्यांना सुविधा भेटत नसतील तर या पैशाचा एक ठिकाणी अपहार झाला असंच म्हणावं लागेल आम्हाला।